माऊली माझा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ। जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र जिजाऊ देणे कार्यकारी संपादक विभाग, माऊली माझा चॅनलचा संस्थापक। आपणापुढे व्हिडिओ सादर करतो की शेकडो व्हिडिओ सादर केले, भ्रष्टाचाराचे आहेत, देवदेवतेचे आहेत, अन्याय ज्याच्या होतो त्याच्यावरती मी शेकडो व्हिडिओ काढलेले आहेत, काढत आहे, काढत राहणार आहे। भ्रष्टाचार काय असतो, अधिकाऱ्याला बघा, एक मुद्रे खुर्द येथे कर्जत तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, ही शासकीय पत्र आहेत, माझी नाही, अनेक पत्र आहेत माझ्याकडे, पहिले एक व्हिडिओ काढलेले, कोणी त्यांच्यावरती कारवाई करत नाही। कर्जत तालुक्याला पुरवठा शाखेमध्ये आणि अलिबाग मध्ये 2013 बोगस रेशनिंग दुकाने, बोगस मुद्रे खुर्द येथे ऑडिट नाही, बोगस दुकान मुद्रे खुर्द कर्जत तालुक्यामध्ये बोगस दुकान एक रेशनिंग आहे, स्वस्त धान्य दुकानाचं बोगस दुकान आहे, बोगस नावानी, बोगस ऑडिटनी, असं ह्या जिल्हा कलेक्टरनी च्या ऑफिसमधना पुरवठा शाखेमधना दिलेला आहे। आणि कर्जत 2013 पासून दिले, याचे मी माहिती काढल्या सगळ्या। बोगस दुकान दिलं, बोगस रेशनिंग दुकान बसवलंय, तिथे 3 जणांचे अर्ज होते, ते अर्ज त्यांनी बाद केले। आणि ज्यांनी, खोटं स्पष्ट बोलतो, ज्यांनी पैसे मोजलं या अधिकाऱ्यांना, त्यांनी ते बोगस दुकान त्याला दिलेलं आहे। आणि ते आज बोगस दुकान मुद्रे खुर्द, हे श्रीराम मुद्रे, हे बघा तुम्हाला आहे ना स्पष्ट। कारण काय माहितीये का, हे सांगण्याचं कारण असं का, भयानक, समजलं का, भयानक मोठी स्थिती आहे। नवीन रास्ते भाव दुकान 2019 हे दिलेले बघा। अपंग महिला होती, तिला नाही दिलं का तिच्याकडे पैसा नव्हता, सगळं डॉक्युमेंट दिलं तिने, समजलं का, सांगतो तर कारण सांगण्याचं तात्पर्य असो का, हे बोगस दुकान एका बचत गटाच्या नावाने आहे, त्या बचत गटाची ना ऑडिट नाही, काय नाही, बोगस दिलं, काय नाही, भ्रष्टाचार असा चाललेला। आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता का राज्य सरकार, केंद्र सरकार सांगू इच्छितो का, एवढं लिखाण करतो, पेपरला लिखाण करतो, चॅनलवरती बोलतो, त्याच्यानंतर पत्रव्यवहार करतो मंत्रालयापासून संबंधित अधिकाऱ्यांना, तरी कोणी त्यांच्यावरती ऍक्शन घेत नाही, कोणी कारवाई करत नाही। अरे असे बोगस दुकान देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती आणि चालवणाऱ्यांच्यावरती फौजदारी गुन्हे का दाखल करत नाही तुम्ही? कागदपत्र तुम्ही घ्या, पहा ना खरं सत्य आणि खोटं काय चालवलं राज्यामध्ये। मी राज्य सरकार आणि केंद्र शासनाला सांगू पाहतो, बघा, मुद्रे खुर्द येथील 20/11/2013 आणि त्याच्यानंतर त्यांनी हे दुकान दिलेलं आहे। त्यावेळी नवीन दुकानं बसवली, एकच दुकानाची माहिती, तर बाकींची काय परिस्थिती असेल, बाकींची काय परिस्थिती असेल, मला सांगण्याचं तात्पर्य असं, मुद्रे खुर्द येथील दुकान कर्जत तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये पुरवठा शाखेने बोगस दुकान दिलेलं आहे। बचत गटाचं ऑडिट नाही, बचत गटाची कागदाची पूर्तता नाही, फक्त पैसे अधिकाऱ्यांनी खायचे आणि काही पण कोणाला द्यायचं, असे कितीतरी भ्रष्टाचार शासनाच्या मिनिस आणून दिलेले आहेत का। अधिकारी वर्ग, प्रांत साहेब, जिल्हा कलेक्टर साहेब, पुरवठा शाखेतले अप्पर जिल्हाधिकारी का पाहत नाही तेवढे, काय चाललंय, अंधलं दलतंय कुत्रपीठ, शासन सुव्यवस्थित चालावं हे अधिकाऱ्यांचं कर्तव्य असेल, काय विसरलं ते नाही। आम्ही सांगत राहणार, तुम्ही एक ना एक दिवस तरी कायद्याच्या काचुरीमध्ये तुम्हाला अधिकाऱ्यांना जाब विचारलं जाईल, हे मात्र तुम्ही विसरू नका। अहो कितीतरी अधिकारी असे इथे सस्पेंड होतात, पुढे काहीतरी परत 4-5 जिल्ह्याच्या पलीकडे जायला परत रुजू होतात, असे कितीतरी आहे। कितीतरी अधिकाऱ्यांचे शिस्तभंगाच्या कारवाई झाल्या, सर्व्हिस बुकालाच नाहीयेत। एक प्रश्न मी मांडतो माझ्या व्हिडिओवरती, माझ्या माऊली माझ्या चॅनलवरती, पण काय
कोणी लक्ष देत नाही, नका देऊ. माझा खारीचा वाटा म्हणून सामाजिक कार्य करतोय मी. मुद्रे खुर्द येतील, मुद्रे खुर्द येतील. कर्जत तालुक्यात एक बोगस शासकीय रेशनिंग स्वस्त धान्य दुकान चालू आहे. हे मी व्हिडिओद्वारे सांगितलं, लिखाणाद्वारे लिहिलं, परंतु आजपर्यंत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. आम्ही म्हणजे स्वयंसेवी शिवकृपा महिला बचत गटीचं असं नाव आहे आणि यांना ती दिलेली. हे बघा कागद आहेत माझ्याकडे, बोगस. समजलं का? सांगण्याचं तात्पर्य असं का मुद्रे खुर्द कर्जत तालुका येथे स्वस्त धान्य रेशनिंग दुकान बोगस दिलेलं आहे. 2013 पासून कोणतेही कायद्याने दस्त नाहीत. याची कारवाई व्हावी आणि ज्यांनी केला होते अर्ज त्यांना ज्यांची इच्छा असेल तर त्यांना ते रेशनिंग दुकान देण्यात यावं आणि देणाऱ्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत. आणि जो रेशनिंग दुकान 2013 पासून चालवतोय बचत गट त्यांच्यावरती पूर्तता कायद्याची नसेल तर फौजदारी प्रक्रिया करण्यात येऊ, एवढं मी राज्य शासन आणि केंद्र शासन आणि पुरवठा शाखा अलिबाग यांना, आता ते गेले निवडून 2013 पासून गेले कुठं गेले पत्ता नाही अधिकारी, पण त्यांना आणा आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा असं मी राज्य शासन आणि केंद्र शासन यांना सांगत होतो. जय सद्गुरू. अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.